असं कसं बोलला? काय बिघडलं? चला तुमचं आपलं काय तर. अरे वसू, देवकीचे वडील आले. नमस्कार करतो. आयुष्मान देवकी, आकाशी बघतेस काय? नमस्कार कर ना वडिलांना. देवकी, माझे ननू. म्हणजे स्वतःची मुलगी ओळखेना तुम्हाला? पांडुरंग पांडुरंग. दादासाहेब, दैव तर माझी थट्टा करतच आहे, पण तुम्ही करता थट्टा? केदार मामा, बोलताय काय तुम्ही? नाही, ही माझी मुलगी नाही. मी माझी समजूत काढता त्यापेक्षा स्पष्ट सांगत का नाही? ही माझी मुलगी अपघातात मेली म्हणून केला, आणि ही दुसरीच कुठेतरी. ही तुमची मुलगी नाही? नाही नाही नाही. हे तुझे वडील नाही? अशी गप्प का देवकी? बोल देवकी बोल, तू कोण आहेस? मी सांगतो या कोण आहेत त्या. या देवकी नाहीत. यांचं नाव गौरा गंगापूरकर, तमासगीर. चेअरमन साहेब, असंच ओरडून त्यांना विचारा, म्हणजे कळेल मी म्हणतोय तेच खरं आहे. शक्य नाही, खोट आहे. हा बनाव आहे तुमचा. देशमुख घराण्याशी उभा दावा धरला, आता घर पोखरता. नीच, बदमाश, चालते वाय घरातून. वसू, प्रत्यक्ष केदार मामाने सांगितले ही त्यांची मुलगी नाही म्हणून काही हिला तमासगीर ठरवायची. नाही दादा, नाही, शक्य नाही. हे खोट आहे. हा चेअरमन खोटारडा आहे. बस वसुदेवराव देशमुख, खानदानच्या मस्तीत वाटेल तसे बडबडू नका. मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नसतो. ही तमाशाची जाहिरात आणि हा त्यांचा फोटो. गौरा गंगापूर उर्फ देवकी, तुमची बायको. नाही, शक्य नाही. देवकी, ही तू नव्हेस? बोल देवकी बोल, तू नाहीस ना? देवकी. होय, तीच मी गौरा गंगापूर. देवकी, म्हणजे तू तमाशात नाचत होतीस? होय, नाचत होते. मग का लपवलंस तू हे? का फसवलंस मला? फसवलं नाही मी. तमाशात होते तरी मला मन होत. रोज पायात चाळ बांधताना वाटायचं कोणीतरी माझ्या गळ्यात डोरलं बांधावं, कुणाची तरी बायको होऊन संसार थाटावा मी. हे माझ्या लग्नाचं स्वप्न उराशी बाळगून इतकी वर्ष वाट बघत होते मी, आणि अचानक तो गाडीचा अपघात झाला. तुम्ही माझ्या जवळ आलात, म्हणाला चल उठ. अशी भांबावल्यासारखी काय करतेस? मी तुझ्याशी लग्न केले, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय, तुझ्या बरोबर होमाभोवतीनं 7 पावलं फिरलोय. मी पाहतच राहिले. तुम्ही म्हणाला चल घरी. मी सावली होऊन तुमच्या मागणं आले. वाटलं जाईल हे नाव कळेला, पण हे दान मला झेपलं नाही. मला ठाऊक नव्हतं की माझ्या पदराची झोळी फाटकी आहे. त्या झोळीतून माझं गर्दीपण कळून पडलं. हो, कळून पडलं. गर्दीपण?
जिला देवता समजून चंदनाच्या देवाऱ्यात बसवली ती अखेर चवली पावलीसाठी नाचणारी नाची निघाली. अशा डांगण्या देऊ नका हो. जगात सारेच माणसं वाईट नसतात. मी त्या तमाशाच्या आगीत वर पळत होते, पण अप्रोची कास तडकू दिली नाही, कुणाला अंगाला हात लावू दिला नाही. तुमच्या पायाची शपथ, मी पाक आहे हो, पाक आहे. बस का रे पतिव्रतेचे ढोंग. होय आता अखेरीस देशमुख घराण्याची का माझ्या सोन्यासारख्या संसारात माती घालवलीस? का पावित्र्य विटाळलं त्या पवित्र घराचं? चल चल चालते नका हो असं निष्ठुर हो. त्यांनी देवाबरोबर एक रूप व्हावं तशी मी तुमच्या संसाराशी एक जीव झाले आहे. मला अंतर देऊ नका हो, अंतर देऊ नका. नाही, ते घर तुझं नाही, मी तुझा कोणी नाही. त्या घरात तुला आता थारा नाही, त्या घरात तुझी सावली सुद्धा राहू देणार नाही. चल निघ इथून. तुम्ही नका त्रास करून घेऊ, जाते मी. का थांबलीस? मला या घरातून जायला सांगू नका हो. त्यांनी तुमची गुरढोरं बांधतात तिथल्याच एका कोपऱ्यात पडून राहीन मी बटेक म्हणून. त्यांनी पदर पसरते हो, मला जायला सांगू नका हो, सांगू नको. बस का तुझा मानखोळीपणा. चालती हो या घरातून, चालती हो. कुठं जाऊ नये, काय करू मी? का की तमाशात बांधा तुझ्या आबरूचा बाजार. माझ्या आबरूबद्दल, माझ्या शिलाबद्दल कुणी वेळ वाकडं बोललं, माझ्या नरडीचा घोट देईन मी. नालायक. चल काळ कर इथून. जा मर जा, मर जा. वा मालक, बाजी जिंकली बरं काय? नाही, अजून त्या वशा देशमुखाची गुरमी जिरलेली नाही. त्याच्या नाकावर टिचून चावडी समोर तिला नाचवेन तरच नावचा चेअरमन. तिच्या मागावर राहत. वारी निघून गेली, काय बी मिळालं नाही. आता काय करायचं ग? भुका लई लागलाय बघ. चल आपण दुसऱ्या गल्लीत जाऊन भीक मागूया. ताई कुठे गेली होतीस ग तू? घरात गाव फिरलो आम्ही. आता जाऊ नको कुठं, आम्हाला कोण नाही तुझ्याशिवाय. आणि बाबा कुठे? तेव सारखा चोरा करायला लागलाय म्हणून त्याला तुरुंगात टाकलंय. आता तू तरी आम्हाला सोडून राहणार? नाही नाही बछड्यानो, आता मी कुठं जाणार नाही तुम्हाला सोडून. काय ही दशा झाली लेकरानो तुमची. आम्ही लई विका मागितल्या, 4 दिवस उपाशी राहिलो ग. आता नाही उपाशी राहू देणार तुम्हाला. मी तुम्हाला काच भरवेन, शिकवेन, मोठं करेन. मी तुमची आहे, तुमच्यासाठी वाटेल ते करेन. पुन्हा घुंगरू बांधेन, गाईन, नाचेन.
गणपती बाप्पा तुला एवढे सगळे मोदक पाहिजेत. बघ तुझं पोट किती फुगलंय ते. मी आतले 2 मोदक घेऊ. मला आणि अंजिताला लय भुका लागला. घेऊ. अंजुताई हे घे खा. संजू कुणी दिलं ते? गणपती बाप्पानं. चोरून घेतलंस ना? कुणी नाही, त्याला विचारलं तो गप्प बसला. मला वाटलं घे म्हणतोय. म्हणजे चोरी केलीस. जा परत ठेवते. जा म्हणते ना, ठेवते. आणि चुकलं म्हण देवाला. गणपती बाप्पा मी चुकलो. ते तुझे मोदक परत घे. लवकर खाऊन टाक नाहीतर नासून जातील. ही कापड आम्हाला. होय बाबा. मी गणपती बाप्पाला सांगितलं की मी चुकलो. शाबास. गुणाचं बाळ माझं. हे तुला. मला? हो. आता तुमची दुर्दशा संपली लेकरांनो. आता मी तुम्हाला कधी कधी उपाशी राहू देणार नाही. आणि तू? मी नंतर बसे. हो मालक. गावली. कुठं? दांडगाईवाडी. भारीच चालती. राहते कुठं? त्याचा पत्ता मी काढतो. लवकर. काय करते? दूरला. मग तुझं लगीन झालंय? मग तुझा नवरा कुठं आहे? गावाला गेले ते. केव्हा येणार ग? येतील लवकरच. झोप.